ठाणे जिल्ह्याच्या शिळगावातील जमिनीचा घोटाळा। या घोटाळ्याची बातमी केली म्हणून अक्षराज दैनिकाच्या पत्रकारास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। ठाणे येथील मुंब्रा पनवेल हायवे लगत असणाऱ्या शिळगावच्या ग्रामदेवी मंदिरालगत असणारी गावठाणाची जमीन, ज्याची किंमत 20 ते 25 कोटी आहे, अवघ्या 5 कोटी रुपयांमध्ये विकण्यात आली। सदर बाब कळताच ग्रामपंचायत सदस्यांनी आक्षेप घेऊन त्यास विरोध केला। त्यातला एक सदस्य हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून पक्षाचा वरिष्ठांना कळविण्यात आले, परंतु राजकीय पक्षाने यावर कोणतेच पाऊल न उचलता त्या राजकीय पक्षाचा या घोटाळ्यात हात असल्याचे समजले। 21 जानेवारी रोजी ग्रामस्थांनी ग्रामसभेत या गोष्टीस विरोध केला, तर सदर बाबतीत ठाणे जिल्ह्याचे नायब तहसीलदार यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आली असून या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे। झालेल्या प्रकाराचे पत्रकार विनोद वास्कर यांनी बातमी करून हा घोटाळा समाजासमोर आणला। याचाच राग मनात धरून संशयित राहुल रमेश काटे व जितू शांताराम आलिमकर यांनी भर रस्त्यात पत्रकार विनोद वास्कर यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली। सदर मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून डायघर पोलीस स्टेशनमध्ये या 2 संशयित विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निर्भय पत्रकार संघटनेच्या वतीने ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा येथील पत्रकारांनी निषेध व्यक्त करीत डायघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना निवेदन दिले। पत्रकार विनोद वास्कर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कलम लावून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी निर्भय पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। स्टार न्यूज ब्युरो, मुंबई।